मागे सारखा पदर घ्या. आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा संपन्न आयुष्य जगणारी मुले अतिशय कमी असतात आणि अशा या आदर्श मातांचा गौरव येथे संपन्न झाला. ते कळतंय सर आदर्श शशिकलाबाई विनोद शहा. पार्वतीबाई मंजुळे त्यांच्या वतीने मी 2 शब्दाचं मनोगत सांगण्यासाठी आपल्यासमोर का कोणास ठाऊक, पण मला अधूनमधून असं वाटून जातं, आई कधी कधी बोलण्याचा लिहिण्याचा विषय मला वाटतच नाही कधी कधी, का कोणास ठाऊक. तो अहिसासचा विषय. अहिसास म्हणजे जाणीव, आणि जाणीव कधीच शब्दात पकडायचं नाही असं मला वैयक्तिक वाटून जातं नकळत. आणि त्या जाणीवेच्या आतील पाकड्यांचा जो उलघाल असते, उलथापालत असते, साहित्यात आपण मांडू, साहित्यात आपण शब्दांचे खेळ असतात, पण अहसास हा कधीच शब्दाच्या खेळात मांडता येत नाही, ध्यानात ठेव. आणि आईनी आमचं कुटुंब ज्या संघर्षातून घडवलं बनवलं त्याला कधीच शब्दात पकडता येत नाही. मी लोकसत्ताचा खूप मनापासूनचा वाचक आहे. ज्यावेळेस बालाजी मंजुळे IAS झाले त्यावेळेस लोकसत्ताने अग्रलेखमध्ये एकच कमेंट्स टाकली त्याच्यावर की बालाजी मंजुळेचं IAS होणं हे चमत्कार आहे. आपण चमत्कार पाहू शकतो, दाखवू पण शकतो, पण चमत्कार शब्दात पकडता येत नाही घोंगडे सर, असं मला वैयक्तिक वाटतं. मी आईविषयी बालाजीविषयी सध्या चिंतन करतोय. त्यांची माहिती मला समाजासमोर आणण्याची माझी खूप आंतरिक इच्छा आहे, हृदयापासूनची. ते माझे नातलग आहेत म्हणून नाही, तर खूप जवळून मी पाहिलेला तो संघर्ष आहे. माझ्या आईच्या वाट्याला काय आलं तर फक्त, माझ्या आईच्या वाट्याला फक्त दगड फोडणारा पती आणि 7 अपत्य वाट्याला आली, याच्याशिवाय काहीच नव्हतं आईपाशी. आणि जीवनाचा लढा ह्याच्यावरच लढायचं. एक मुलगा पोलीस झाला, एक शिक्षक झाला, एक शेतकरी झाला, 4थाही पोलीस झाला, पण आईचा देह सूर्य शांत झाला नाही घोंगडे साहेब. आईचा देह सूर्य कधी शांत झाला? ज्यावेळेस बालाजी मंजुळे IAS झाला त्याच वेळेस आईचा देह सूर्य शांत झाला. आपण मध्यमवर्गीय माणसं खूप खूप कधी कधी तत्वज्ञानाच्या जवळमध्ये आयुष्य पकडून जगतो, मजा येऊन जाते बरं का त्यात, पण आयुष्य कधी कधी एखाद्याच तत्वावर जगायचं असतं, हेच सत्य. माझी आई फक्त एकाच तत्वावर आयुष्य व्यतीत केलं आईने. आपण आता ग्रीनिज बुकाचा संदर्भ आला त्यावेळेस मला वाटलं की ग्रीनिज बुकात नोंद करायचं जर ठरवलं ना की आतडे पिळवटणं जाणं काय असतं, आणि त्या अस्थिरोग तज्ञ आहेत संचित साहेब. आणि हाडं झिजणं काय असतं, त्याचा जर TRP आईचा मोजला ना तर TRP फुटून जाईल. आईने इतकं आतड्या पिळवटून कष्ट केले सर, आणि इतके हाडं झिजल्यात. आता अस्थिरोग तज्ञ आईला चालतात ना, आई तारा चालू शकत नाही, आई दमानी चालते. त्याच्यामुळे आम्ही स्पर्धेमुळे आज धावतोय जगात, एवढी एक सत्य. आज तिचं तारा थांबलंय कष्टाच्या अगोदर. आज आम्ही अस्थिरोग तज्ञाकडे घेऊन जातो आईला, पण कण्याच्या एकाही हाडाचा तपास नाही, पट्टा लागलेला आईला. पण कुठल्या तत्वावर आई जगली आहे? एवढं मोठं साम्राज्य, 7 अपत्यांचं भावविश्व सुंदर करायचं काही हातात नसताना. मी तुम्हाला सांगितलं, एक दगड फोडणारा पती आणि 7 अपत्य. त्याच्याबद्दल आमच्याकडे काही भांडवल नाही, काही जमीन जुमला नाही, काही नोकरी नाही. पण आशावाद काय म्हणतात, तर एक तत्व एक वाक्य घेऊन जगली ते आज तागायत पर्यंत. आमच्या भाषेत ते वाक्य तुम्हाला सांगतो, आईच्या तोंडून हमेशा येतं की माहिती सस्ता सुद्धा मुराड भूमी मुंदारात जरगाला. म्हणजे त्याचं मराठीत भाषांतर असं आहे सर की माणसानं किंवा मानवाने मरता सुद्धा हातभर जमीन ही पुढं सरकली पाहिजे.
आशावाद मी कुठंच आविष्करण अनुभवू शकत नाही. आणि आई हा आशावाद जिवंत जगली. घोंगडे साहेब आमच्या कुटुंबाचे खूप जवळचे. मी जास्त वेळ घेणार नाही. दुबरोट सरांचा खूप मोठा फॅन आहे मी. मला त्यांचे विचार ऐकायचे. तर बालाजी माझा भाऊ गरीबीतून आय झाला म्हणून मला बिलकुल कौतुक नाही सर. पण बालाजीला एक डोळा बिलकुल नाही ते 11वी पासून, आणि दुसऱ्या डोळ्याला अवघी 15% दृष्टी आहे. आणि 11वी पासूनचा तो IAS पर्यंतचा अभ्यास एवढ्या 15%च्या दृष्टांकावर पेलणं सोपं नसतं. आता मुळे साहेब नाहीत, मला थोडंसं अपसेट झालं. मला खूप इच्छा होती मुळे साहेबांना जवळून पाहण्याची, पण दुबरोट सर दिसले, गाडगे सरांच्या वेळी घोंगडे साहेब दिसले, समाधान वाटलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य मला काय की तत्व एक, अखंड लढा जेवायला एक ऊर्जा स्त्रोत. आणि इतकं कष्ट केलं तुम्हाला सांगतो की नीतीला आईच्या कष्टाची कीव आली, म्हणूनच लोकांना आमची कीव आली नाही. आमची कीव येण्याऐवजी आमच्या कुटुंबाचं रूपांतर ऊर्जा स्त्रोत मध्ये करणाऱ्या आमच्या आईचं मी शब्दात आता जास्त काही वर्णन करत नाही. एकच सांगतो, आदर्श माता होण्याचा आईचा अधिकारच होता, पण विश्वमाते फाउंडेशनने ते कर्तव्य पार पाडलं. याचा मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. यांचं बोलणं ऐकल्यानंतर खरं तर काहीच बोलू नये. त्याच्या मागचं कारण असं आहे की ज्या पोट तिडकीने ते या ठिकाणी बोलले, कारण मगाशी आले होते ते इथे, माझ्या आईबद्दल काय तुम्ही काही सांगत नाही म्हटलं. आम्हाला खरंच काही कल्पना नाहीये. पण ते मला आत्ता कळलं, माझ्या अंगावरती अक्षरशः काटा आला की का नाही वाटावं त्यांना. अहो, सुखदारात असताना मुलं वाढवून IAS IPS बॅरिस्टर करणं फार सोपं आहे. काहीही नसताना आज या मुलांना समाजाच्या उच्च रांगेमध्ये बसवणं किती अवघड आहे. आपण काय ओरडतो, माझ्याकडे पैसे नाही म्हणून माझ्या मुलाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन नाही मिळाली, डॉक्टरीला ऍडमिशन नाही मिळाली. इथे तर काहीच नाही. आणि आज कर्तृत्वाचा झेंडा आसमंतामध्ये फडकवला. यांचं खरंच मनापासून कौतुक. क्या बात आहे. यानंतर माननीय श्री ज्ञानेश्वरजी मुळे स्वतः. धन्यवाद. यानंतर आपण प्रमुख पाहुण्यांचं मनोगत ऐकणार आहोत आणि त्यामध्ये माननीय श्री उमेश घोंगडे साहेब यांना मी विनंती करीन की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सारे सन्माननीय. ॲक्च्युली कार्यक्रम खूप लांबतो याची मला जाणीव आहे, त्यामुळे मी मोजून 2 मिनिटात माझं मनोगत संपवतो, कारण मी मूळचा बातमीदार आहे. त्यामुळे कार्यक्रम लांबल्यानंतर काय होतं याची मला चांगली जाणीव आहे. 2च गोष्टी फक्त बोलून मी थांबणार आहे. एक तर शिवाजीराव हे आमचे खूप अनेक वर्षांपासूनचे मित्र आहेत. ग्रामीण भागातून येऊन पुण्यात स्थायिक होणं, स्वतःचा काही व्यवसाय सुरू करणं आणि बालगंधर्वसारख्या अशा सभागृहामध्ये 1000 लोकांना जमवणं ही बोलायची गोष्ट नाही आहे. खूप कष्टातून त्यांनी गेले वर्षभर तर मी त्यांना बघतो की फक्त याच कामात ते आहेत. बाकी पूर्ण व्याप सांभाळून सुद्धा हे पूर्णपणे 1 वर्षभर ते हेच काम करत आहेत. त्यांच्या या उपक्रमास मी शुभेच्छा देतो. आणि खरोखरच हा जो उपक्रम आहे 1111 कवितांच्या काव्यखंडाचा, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये खरोखरच नोंदला जावा यासाठी शुभेच्छा देतो. दुसरा एकच मुद्दा, कॉन्फिडन्स काय असतो. आत्ता बालाजीचा भाऊ इथं बोलला, बालाजी आंध्र प्रदेश केडरला IAS आहे. कदाचित 2 दिवसापूर्वीचा सकाळ कोणी बघितला असेल तर त्या संदर्भातली आंध्र प्रदेशमध्ये काय तिथं सुद्धा तो कसा बंडखोरपणे काम करतोय हे कदाचित आपल्याला वाचायला मिळालं असेल. फक्त कॉन्फिडन्स काय असतो. इथं सर्वच मातांचा पित्यांचा सत्कार झाला. मला बालाजीबद्दल, फक्त त्याच्या आईबद्दल आणि बालाजीबद्दल एकच गोष्ट सांगायची की माणसाचा कॉन्फिडन्स काय असतो. आत्ता संतोष त्याचे जे भाऊ आहेत त्यांनी सांगितलं की 15% दोन्ही डोळ्यांमधली दृष्टी फक्त 15% आहे. तरी हा माणूस IAS झाला. त्याचे IAS झाल्यानंतरची पहिली मुलाखत मी सकाळमध्ये केली होती. त्याचं त्या दिवशीच्या अंकाचं ते मेन फीचर होतं आणि त्याचं हेडिंग होतं दगडखाणीतला हिरा. म्हणजे अगदी पर्सनली माणूस म्हणतो की जातीचा उल्लेख करू नये,
पण महाराष्ट्रातला वडार समाजातला हा पहिला IAS आहे. त्या बातमीनंतर त्याला जो महाराष्ट्रातला रिस्पॉन्स मिळाला तो संतोषने आपल्याला सांगितलाच आहे. फक्त बालाजीबद्दल एकच वाक्य सांगतो, कॉन्फिडन्स काय असतो ते IASची ज्यावेळी आपण परीक्षा देतो त्यावेळी तुम्हाला सिलेक्शन झालं तर काय प्रेफरन्स द्यायचा असतो, IAS, IFS, IPS केलं असं मला वाटतं. एकूण त्या A-B कॅटेगरीतले प्रेफरन्स बघितले तरी माझ्या माहितीप्रमाणे ते 35 असतात. तर हा पठ्य असा आहे, देशातला एकमेव आहे, देशाच्या IASच्या इतिहासातला असा एकमेव पठ्य आहे की ज्यांनी प्रेफरन्स फक्त एकच दिला होता, तो फक्त IAS. आपण नॉर्मली व्यवहार विचार करतो की IAS नाही मिळाला, IFS मिळेल, IPS मिळेल,